नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मुंबईमध्ये अभूतपूर्व स्वरूपाची वीज खंडित होण्याची घटना घडली. ती घटना घडल्यानंतर 24 तास उलटून गेल्यानंतर सुद्धा ठोस स्वरूपाची कुठलीही कारणं अजूनही समोर आलेली नाहीत आणि म्हणूनच त्या वीज खंडित होण्यावर जास्त गांभीर्यानं चर्चा होण्याची गरज आहे. वीज खंडित झाली की तात्पुरती चर्चा करायची आणि नंतर विषय सोडून द्यायचा हा आमचा स्वभाव नाही, गुणधर्म नाही. आणि म्हणूनच वीज खंडित झाल्याच्या नंतर 24 तासात काय करतायत लोक, जबाबदार व्यक्तींवर कारवाई होतीये की नाही हे पाहणं गरजेचं होतं. म्हणूनच आम्ही आज चर्चा करतो आहोत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की याही पूर्वी अनेकदा अशा प्रकारची वीज खंडित झाली आहे, तेव्हा आताच खंडित झालेल्या विजेचं इतकं कौतुक का आणि त्याची चर्चा करायची गरज का, असा प्रश्न स्वाभाविक बचावासाठी सरकार उपस्थित करत आहे. पण हा प्रश्न यासाठी गैरलागू आहे कारण वीज खंडित होण्याच्या प्रकारामध्ये मुंबईतली लोकल दीर्घकाळ खंडित झाली होती. मुंबईतली लोकल सेवा नुसती ठप्प नाही पडली, तर मुंबईतले सुरक्षेच्या साठी स्थापन करण्यात आलेलं CCTVचं संपूर्ण जाळं कोलमडून पडलं. इतकंच नाही तर मुंबईत ज्या आंतरराष्ट्रीय शहरात आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शेअर बाजार कार्यरत आहे ती व्यवस्था सुद्धा कोलमडून पडली. मुळात मुंबईसारखं आंतरराष्ट्रीय शहर वीज खंडित होण्याच्या एका घटनेला अशा प्रकारे सामोरं जात असेल आणि संपूर्ण मुंबईची सुरक्षा व्यवस्था सुद्धा पर्यायानं धाब्यावर बसत असेल तर त्यासाठी प्रश्न निश्चित उपस्थित करावे लागतील. जबाबदार व्यक्तींना त्यासाठी दंडितही करावं लागेल. वीज खंडित झाल्याबद्दल दंडित कोणाला केलं हा प्रश्न या निमित्तानं आहेच आणि त्याचबरोबर हाही प्रश्न आहे की वीज खंडित कोणामुळे झाली. आजची लक्षवेधी त्याचवर. या चर्चेत सहभागी होत आहेत माझ्यासोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रतिनिधी आणि काँग्रेसचे प्रवक्ता म्हणून अरुण सावंत मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता तसंच यापूर्वीच्या सरकारमध्ये महाराष्ट्राच्या वीज वितरण कंपनीवर संचालकपदी राहिलेले विश्वास पाठक. आपल्यासोबत अशोक पेंडसे आहेत. ते वीज अभ्यासक आहेतच पण त्याचबरोबर ते वीज ग्राहकांचे प्रतिनिधी या नात्यानं वीज नियामक आयोगावर सुद्धा आपली बाजू मांडत असतात. आपल्यासोबत लोकसत्ता दैनिकाचे असिस्टंट एडिटर आणि वीज अभ्यासक या नात्यानं स्वप्न सौरभ कुलश्रेष्ठ आहेत. पहिला प्रश्न स्वप्न सौरभ कुलश्रेष्ठ यांना. स्वप्न सौरभ, सध्याच्या काळात वर्क फ्रॉम होम अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात लोक काम करतायत. काल ज्या वेळेला वीज गेली तेव्हा तुम्हाला पहिला निरोप वीज किती वेळात परत येईल असा होता. त्या प्रमाणात वीज आली का आणि बातम्या गोळा करताना तुम्हाला कालच्या वीज खंडित होण्यामध्ये सगळ्यात मोठा महत्त्वाचा दोष काय जाणवला? एकतर जसं आपण सगळ्यांनी काल पाहिलं, सुरुवातीला सरकारकडनं असं सांगण्यात आलं म्हणजेच एकूण व्यवस्थेकडनं की 2-3 तासात प्रश्न सुटेल, पण तसं झालं नाही हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि मगाशी तुम्ही जो एक विधान केलं होतं की अभूतपूर्व परिस्थिती होती आणि लोकल वगैरे थांबली, त्या अँगलनेच ती घटना मोठी होती. कारण याच्या आधी वीज खंडित झाली नाहीये का, तर नक्कीच झालेली आहे. 4 वेळा झालेली आहे. दशकाचा अगदी 10 वर्षांचा जर विचार करता, आणि तो 10 वर्षांचा विचार का करायचा नजीकच्या, कारण 2010 मध्ये जेव्हा वीज गेली अशी शेवटी, त्यावेळी वीज नियामक आयोगाने त्याची गंभीर दखल घेतली होती आणि एक समिती नेमली होती की अडचण काय आहे मुंबईची आणि ती सोडवण्याचा उपाय काय. 2011 मध्ये त्या समितीने आपला अहवाल दिला. त्या अहवालामध्ये मुंबईची पारेषण यंत्रणा सक्षम करणं आणि तिचा विस्तार करणं. अगदी स्वप्न सौरभ, आपण बोलत राहा, आपलं म्हणणं अतिशय नीट ऐकायला येत आहे. तर त्यांनी उपाययोजना सुद्धा सुचवलेल्या होत्या, पण आज 9 वर्ष झालेली आहेत. मगाशी तुम्ही जे म्हणालात की आपण चर्चा करत राहतो, समस्या येतात, आपला स्वभाव गुणधर्म, समाज आणि व्यवस्था म्हणून आपला जो गुणधर्म आहे ना, तो या 10 वर्षांनी आणि या 4 घटनांनी दाखवून दिलेला आहे. अगदी 10 वर्ष कशी काय लागू शकतात ती यंत्रणा सक्षम करण्यासाठी आणि तिचा विस्तार करण्यासाठी, हा एक मुद्दा. आणि दुसरं
तुम्ही जे म्हणालात की काल एवढा का जास्त त्रास झाला इतर घटनांपेक्षा, त्याचं कारण असं की मुंबई आयलंडिंग होण्याची म्हणजे वेगळी होण्याची ग्रीड पासून जी व्यवस्था आहे त्यामध्ये मुंबईचे जे वीज प्रकल्प आहेत खास मुंबईसाठी असलेले डहाणू आणि टाटाचं ट्रॉम्बे यांची मोठी भूमिका आहे. आणि काल तातडीनं ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यात अडचण झाली. टाटाचा प्रकल्प रात्री 10 वाजता पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित झालेला आहे. हे जर लक्षात घेतलं तर ती जी बॅकअप यंत्रणा म्हणू त्यात अडचण आल्यामुळं त्याची तीव्रता प्रचंड वाढली. अन्यथा काय झालं असतं, जी समस्या काल झाली ती झाली असती, मुंबईत आणि आजूबाजूला वीज गेली असती, पण तिची जी तीव्रता आहे ती थोडी कमी असली असती. अगदी बरोबर. कारण आणि या आधी जेव्हा वीज गेली होती त्यावेळेला हा. लोकल सेवेवर, मुंबईच्या नाही, काही सीसीटीव्ही परिणाम झाला नेटवर्कवर, शेअर बाजाराच्या कामकाजावर असा परिणाम झाला नव्हता जसा कालच्या तारखेला झाला. आणि हे प्रकरण किती गंभीर आहे याची आपल्याला निश्चित कल्पना या निमित्तानं आली असेल. मला पुढचा Yes. प्रश्न थेट अरुण सावंत यांना विचारायचा आहे. अरुण सावंतजी, घटना घडून 24 तास झाले आहेत. 24 तासानंतर तुमचं उत्तर काय आहे? पहा, कालची जी घटना घडली ती घटना म्हणजे दुर्दैवी होती. जशी संपूर्ण मुंबईकरांना या घटनेने वेठीस धरलं, अनेक व्यवस्था कोलमडल्या गेल्या. परंतु याचं जर आपण म्हणाल तर याचं खापर सरकारवरती फोडण्यात काहीच अर्थ नाही. कारण वीज जी काही पुरवठा होतो मुंबई शहराला किंवा मुंबईच्या आजूबाजूला जी काही प्रमुख शहरं आहेत, या शहरांना जे काही वीज पुरवठा होतो तो ट्रॉम्बे, नंतर डहाणू, अदानी कंपनीकडून, त्याच्यानंतर टाटा कंपनीकडून, BST कंपनीकडून, अशा कंपन्यांकडून मुंबईला वीज पुरवठा होत असतो. आता टाटा कंपनी ही BSTला वीज पुरवठा करते, त्यामुळे BSTला विजेचा पुरवठा आला नाही, त्यामुळे संपूर्ण दक्षिण मुंबई ठप्प झाली, उत्तर मुंबई ठप्प झाली हळूहळू. आता याची कारणं शोधली पाहिजेत. मूळ कारण म्हणजे 3 मार्गांनी आपल्याला वीज मुंबईला येते आणि आजूबाजूच्या भागाला पुरवली जाते. तर आता याच्यामधली एक जी लाईन आहे त्या एका लाईनमध्ये काहीतरी रिपेअरिंगचं काम, सर्व्हिसिंगचं काम चालू होतं आणि त्यावेळेस तिथे काहीतरी शॉर्ट सर्किट सारखा प्रकार घडला आणि ती एक लाईन टोटली बंद झाल्यामुळे त्याचा प्रेशर दुसऱ्या लाईनवर गेला आणि थोड्या वेळानंतर ती दुसरी लाईनही बंद पडली. अशा प्रकारे मुंबईला जे काही वीज पुरवठा होतो त्या वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून मुंबईला वीज आलीच नाही आणि त्यामुळे संपूर्ण मुंबई एक प्रकारे कोलॅप्स झाली. अरुणजी, हा यंत्रणा बंद झाली. हा पूर्णपणे अभ्यासांती काढलेला निष्कर्ष आहे का तुम्हाला अजून अभ्यास करायचा आहे? नाही, काही अभ्यास करायची गरज नाहीये. जो अभ्यास समोर येतोय त्यानुसार ती माहिती मी आपणास देत आहे आणि हा अभ्यास माझ्याबरोबर तुमचा सर्वांचा सुद्धा असला पाहिजे. ठीक आहे. तुमच्याकडे काही वेगळा अभ्यास नसणार याच्या व्यतिरिक्त. अशोक पेंडसेंना विचारूयात. अशोक पेंडसे, ही उत्तरं समाधानकारक आहेत ज्या पद्धतीनं अरुण सावंत यांनी भूमिका मांडली की अ कडून ब ला वीज नाही आली, त्यामुळे ब कडून पुढे जाणारी वीज नाही गेली आणि म्हणून शहर अंधारामध्ये गेलं. अंधारात अर्थात दिवसा उजेड असताना सुद्धा वीज पुरवठा खंडित झाला आणि लोकांना त्रास सहन करावा लागला. याची उत्तरं 2 प्रकारे देता येतील. एक पहिला भाग असा की आपण एक गृहीत धरून चालूया की टाटाचा समजा जर का ज्याला आयलँडिंग म्हणतात ते झालं असतं, असं आपण एक गृहीत धरून चालूया. मग प्रश्न येतो की टाटांकडनं किती वीज आली असती? तर 1100 मेगावॉट. आत्ताच्या स्टेजला अदानींच्याकडनं 500 मेगावॉट, म्हणजे 1105 अधिक 1600 झाली. मग 2400 मेगावॉट मध्ये उरलेले 800 मेगावॉट हे मुंबईच्या बाहेरून महाराष्ट्राच्या ट्रान्समिशनवरनं येत होते. म्हणजे जरी आपण एक घटकाभर धरलं की टाटांचं आयलँडिंग झालं असतं तरी सुद्धा हे 800 मेगावॉट कमी पडल्यामुळे 1/3 मुंबई ही काळोखात गेलीच असती. प्रश्न साधा आणि सोपा आहे की आता कोविडमुळे फक्त 2400 मेगावॉट आपली जरुरी आहे, परंतु ती साधारणतः 3200-3300 पर्यंत जाते. मुंबईकडे फक्त 1600 मेगावॉट आहे. सर्वसाधारणपणे 800 मेगावॅट जरी कमी पडली असती तर शहरातला एक भाग अंधारात गेला असता. मुद्दा हा नाहीच आहे की शहरातला एक भाग अंधारात आहे की शहरातला एक भाग उजेडात आहे. मुद्दा हा आहे की ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या अत्यावश्यक सेवा खंडित होता कामा नव्हत्या. लोकल बंद पडली, व्हेंटिलेटरला मिळणारी वीज खंडित झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाला. अशा प्रकारच्या गंभीर घटना घडू न देता वीज सुरळीत करता आली असती. वीज कालचा प्रश्न साधा आणि सोपा होता. 1100 मेगावॉट न आल्यामुळे अधिक 809 म्हणजे जवळजवळ 2400 पैकी फक्त 380 मेगावॉटच फक्त मुंबईला त्यावेळेला सप्लाय चालला होता आणि तो डहाणूचा. आता 380 मध्ये कोणाला द्यायचा आणि कुठला द्यायचा ह्याला काहीतरी मर्यादा आहे. याचं कारण
ह्या सगळ्या अत्यावश्यक सेवांना देण्या एवढी सुद्धा 380 मेगावॉट पुरेशी नाहीये. तात्पर्य म्हणजे एक भाग असा की ह्या मिनिमम ज्या आपल्याला लागणार आहेत, म्हणजे रेल्वे उदाहरणार्थ कोविडची सेंटर्स आहेत, सायन हॉस्पिटल आहे, समजा केएम हॉस्पिटल आहे, आणखीन यांची जर का आपण एक काढली तर माझ्या मताने 800-900 मेगावॉट ही आपल्याकडे हातची राखून असावीच लागेल. अधिक मुंबईहून बाहेरून येणारा पुरवठा जर का हा बंद पडला तर आपली परिस्थिती खूपच कठीण आहे. आणि हे गेली 10 वर्ष, एक दिवस नाही, गेली 10 वर्ष सतत कन्झ्युमर ऑर्गनायझेशन आणि इतर लोक सांगतायत. मग आपण ह्याच्यावर काय केलं हा प्रश्न आहे. अगदी अगदी महत्वाचा पहिल्या मुद्दा, टप्प्याला अगदी महत्वाचा 2011 मुद्दा. साली गेली जर का 10 आपण वर्ष बघितलं आपण काय केलं हा प्रश्न आहे. आपल्यासोबत विश्वास पाठक आहेत. विश्वासराव, थेट मुद्दा हा तुमच्याचकडे येतो, कारण त्यातल्या 10 मधली 5 वर्ष तुमचं सरकार होतं. अगदी ताजी घडामोड अशा स्वरूपातलं आपलं सरकार जाऊन वर्ष सुद्धा अजून झालेलं नाहीये. त्यामुळे मुंबईला खंडित वीज पुरवठा मिळू नये आणि तो वीज पुरवठा कोणत्याही तक्रारी विना सहज, सरळ, सुरळीत चालू राहावा, यासाठी 5 वर्षात काय केलं आपण? बघा, एक तर तुम्हाला हे सांगतो मी प्रसादजी की 2014ला महाराष्ट्राची विजेची पीकची रिक्वायरमेंट ही 17,000 मेगावॅटची होती. ती आता सध्या म्हणजे मागच्या मार्च महिन्यामध्येच ती 25,000 मेगावॅटपर्यंत गेलेली होती. आता 25,000 मेगावॅटची रिक्वायरमेंट महाराष्ट्राची फुलफिल करण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा होती का? फेल्युअर झाले का? तर फेल्युअर झाले नाही. याचाच अर्थ आपले ट्रान्समिशन कॉरिडॉर्स आपण स्ट्रेंथन केले, डिस्ट्रीब्युशन सिस्टम स्ट्रेंथन केल्या आणि जनरेशन पॉवर सेंटर जास्तीत जास्त आपण चालवले आणि बाहेरनं देखील वीज घेण्याचे आपण कॉन्ट्रॅक्ट तयार केले. त्यामुळे 5 वर्षात काय केलं तर 5 वर्षामध्ये महाराष्ट्राला जेवढी वीज लागेल तेवढी पूर्ण करण्याची आपली पूर्ण यंत्रणा आपण तयार केली. कालचा जो विषय आहे, हा कालचा विषय एकदम वेगळा आहे. विषय असा आहे आणि ते मी त्याच्यावरही येतो, जे कुरुक्षेत्रनी सांगितलं की 2011मध्ये IITनी सांगितलं की तुम्हाला इथे आयलँडिंगच्या दृष्टीने काही अपडेशन करणं आवश्यक आहे. आणि त्या करण्याच्या दृष्टीने या सरकारने आणि पेंडसे साहेबांनी त्या हिअरिंगमध्ये भाग देखील घेतला असेल की आमच्या सरकारने पूर्ण प्रयत्न करून विक्रोळीला ते सबस्टेशन मोठ्या प्रमाणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र राईट ऑफ वेचे इश्यूज, भूमी अधिग्रहण वगैरे हे सगळे विषय जरी असले तरी आम्ही त्याच्यातनं मार्ग काढून आम्ही बाकीच्या गोष्टी केल्या. त्यामुळे कधी आयलँडिंग तुम्ही कधी ऐकलं का? किंवा ट्रेन्स बंद झाल्या कधी आपण ऐकलं का? हे कालच का झालं? तर कालच होण्याचं कारण हे सर्वस्वी हे सरकार आहे. हे सरकार त्याला जबाबदार आहे. मला फक्त 1 मिनिट द्या याच्यासाठी. सरकार एवढ्यासाठी जबाबदार आहे की याच्या आधी जेव्हा जेव्हा ऊर्जा मंत्री नेमले गेले, जसं आमच्या काळामध्ये चंद्रशेखर बावनकुळेजी निवडले गेले, त्याच्या आधी दिलीप वळसे पाटील होते, नंतर मग अजितदादा होते किंवा गोपीनाथराव मुंडे होते. तर प्रत्येक सरकारने एक सिरियस असा मंत्री या खात्याला दिलेला आहे. मात्र या सरकारने कोणाला दिलं? एका अशा मंत्र्याला की ज्याचा आल्यापासूनचा रेकॉर्ड बघा. आल्याबरोबर त्यांनी काय म्हटलं की मला हा अधिकारी नको, तो अधिकारी नको, मी हे डायरेक्टर काढेल, याच्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. आपलं खातं समजण्याचा प्रयत्नच केला नाही. फटाफट सगळ्या कंपन्यांचे CMD बदलले. आता खरं इथे जेव्हा CMD आपण घेत असतो तर तेव्हा IITians किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियर्स, त्या बॅकग्राऊंडचे सिरियस असे इंजिनियर्स असतात. आता जनरेशन कंपनीमध्ये ताबडतोब CMD बदलला, परत 3 महिने एक CMD बदलला, जस्ट बिकॉज काय तर मला तो पटत नाही. जनरेशन कंपनीमध्ये डायरेक्टर ऑपरेशनची पोस्ट ऑगस्टपासून रिकामी आहे. इंटरव्ह्यू होऊन गेलेले आहेत. मात्र जस्ट त्यांचा एक पर्टिक्युलर कॅन्डिडेट त्या इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाला नाही म्हणून इंटरव्ह्यू थांबवलेले आहे. आणि मग कसं आहे की पण विश्वासराव, अशा पद्धतीनं प्रशासन हाकण्यात आलेलं अपयश हे कालच्या घटनेमध्ये परावर्तित झालं का? आणि जर प्रशासन हाकता येत नसेल तर अशा मंत्र्याला काय करायचं? अशा मंत्र्यांना ताबडतोब हाकलायला पाहिजे. बघा, मी हे सांगतो की चंद्रशेखर बावनकुळे किंवा आधीचे देखील मंत्री काय करायचे तर प्रत्येक CMDची बैठक घ्यायचे. आज या सरकारने एक फुल टाइम एनर्जी सेक्रेटरी देखील दिला नाही. पेंडसे साहेब सांगतील, जो CMD आहे महावितरणचा त्याच्याकडे ॲडिशनल चार्ज आहे. म्हणजे अशा प्रकारचा नाकर्तेपणा आणि नॉन सिरियसनेस या सरकारचा आहे. नंतर रिकव्हरीचे तुमचे इश्यूज आहेत, पैशाचे तुमचे इश्यूज आहेत, त्याच्याकडे तुम्ही लक्ष देत नाहीये. त्यामुळे ही गोष्ट घडणारच होती. ठीक आहे, पाठकजी, आपल्या मुद्द्यांवर आपण सावंत साहेबांकडून उत्तर घेणार आहोत. फक्त एक छोटी विनंती आहे, आपण बोलताना कायम कॅमेरामध्ये बघून, समोर बघून बोललात तर अधिक संवादाला सोपं राहील. माझ्यासोबत अरुण सावंत आहेत, ते आपल्या सगळ्याच मुद्द्यांना उत्तर देणार आहेत. सावंत साहेब, आपण बोलणार आहात.
भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांचं हे नेहमीप्रमाणेच आरोप आणि प्रत्यारोपाचं राजकारण आहे. या गोष्टीत काही तथ्य नाही आहे. कालची जी घटना घडली ही घटना घडायला नको होती, पण त्या घटनेला काँग्रेस पक्षाने त्यांच्या मंत्र्यांनी MD नेमला नाही, क्लार्क नेमला नाही, ही काही उत्तरं नाही झाली ना. त्याच्यामुळे तिकडचं डहाणूचं म्हणा किंवा याचं जे टाटाचं जे ग्रीड आहे ते फेल्युअर झालं नाहीये. त्याचा आणि याचा काही संबंध नाहीये. आमच्या वेळेसचे आमचे बावनकुळे अतिशय चांगले दर्जाचे मंत्री होते आणि तुमचे नितीन राऊत यांचा काही दर्जाच नाही. हे काही कारण पटण्यासारखं नाही हो. काहीतरी जनतेला सांगायचं तरी ठोस कारण सांगा, जेणेकरून त्याच्यावरती काहीतरी विचार करता येईल. पण किमान जे ठोस काही- कारण तुम्ही तरी अरुणजी सांगितलं पाहिजे. आम्ही ठोस कारण याच्यामध्ये देण्यासारखं उघड आहे, याच्यात लपवण्यासारखं काही नाहीये. सरकारचा नाकर्तेपणा, मंत्र्यांचा नाकर्तेपणा, मुख्यमंत्र्यांचा, ह्या गोष्टी निव्वळ थापा आहेत. जे काल घडलं ते काही ठराविक कंपन्यांच्या चुकीमुळे घडलेले आहेत. त्याच्यामध्ये याच्या पुढे आता या अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजेत. याकरता माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, बाळासाहेब थोरात, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी तात्काळ बैठका घेतल्या आणि याचा अभ्यास केला. तिन्ही कंपन्यांच्या MDंशी बोलणं केलं आणि त्याच्यावरती याच्या पुढे काय उपाय आणता येतील, अशी परिस्थिती मुंबईमध्ये पुन्हा उद्भवू नये म्हणून काय करता येईल याच्याकरता काल तात्काळ बैठक झाली. ठीक आहे. आणि याच्यावर सावंत पुढे साहेब, आपण असं ठोस म्हणालात. उपाय केले जातील. सावंत साहेब, आपण असं म्हणालात की काही कंपन्या चुकल्या. कुठल्या कंपन्या चुकल्या सांगा. आता पहा, टाटाचं जे काही ग्रीड होतं त्याला त्यांचं एक ऑप्शनल सुद्धा होतं, परंतु त्याची सर्व्हिसिंग त्यांनी गेले वर्षभर केलीच नव्हती. त्यामुळे ज्या वेळेस मूळ त्यांच्या जनित्रामध्ये खराबी झाली त्यावेळेस त्यांनी दुसऱ्या जनित्रामधून वीज घेण्याचा प्रयत्न केला, परंतु वर्षभर त्यांचं ते जनित्र बंद असल्यामुळे ते उपयोगीच ठरलं नाही, निकामी झालं. ते आयत्या वेळेस ते सुरू झालं नाही. ही त्यांच्याकडून एक चूक झाली. दुसरी गोष्ट, अदानीने यावेळेस अतिशय चांगली कामगिरी केली. अदानींचं जे काय ऍडिशनल पॉवर त्यांना देता येण्यासारखी होती ती त्यांनी तात्काळ मुंबईला पुरवली आणि त्यामुळे ज्या अत्यावश्यक सेवा अतिशय अगोदर करायच्या होत्या सुरू, त्या सरकारने तात्काळ त्याच्यावरती उपाय केले आणि त्या सावंत साहेब, उदाहरणार्थ पण सावंत साहेब, त्यात सुद्धा रेल्वे, त्यात सुद्धा रुग्णालयांमध्ये काही जणांचे जीव गेले. नाही, ऐका, जर असे जीव गेले असतील तर त्याबद्दल आम्ही अतिशय दुःखी आहोत. त्याबद्दल आम्ही या अशा गोष्टीची सहमत आहेत. परंतु माझ्या मतानुसार असं कुठलंही वाईट कृत्य कुठे घडलं नाहीये. यावेळेस खरं म्हणजे आभार मानायचे झाले तर डॉक्टरांचे म्हणावे लागतील. त्यांनी मोबाईलच्या टॉर्च वरून सुद्धा तिथे उपचार केले. ऑक्सिजन मध्ये कुठल्याही प्रकारची त्यावेळी कमतरता भासू दिली नाही, व्हेंटिलेटर्सची कमतरता भासू दिली. ते सर्व योग्य वेळेस चालू होते. एक मुद्दा फक्त पटकन भारतीय तुमच्या जनता मुद्द्यातला पार्टी घेऊया. आरोप करायचा म्हणून यावेळेस आरोप करत आहे, हे काम ठीक आहे. अतिशय खोडसाळ आहे. तुम्ही असं म्हणता आहात, अरुण सावंत आपल्या सोबत आहेत. अरुणजी असं म्हणाले की टाटांनी त्यांच्याकडच्या यंत्रणेची दुरुस्ती केली नाही. विश्वास पाठकांवर त्यांचा मुख्य आक्षेप आहे की विश्वास पाठकांनी केलेले आरोप राजकीय हेतून प्रेरित आहेत. विश्वासराव, टाटाच्या दुर्लक्षामुळे मुंबई अंधारात बुडाली हे सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया आधी आणि त्यानंतर इतर दोन मान्यवरांशीही बोलणार आहोत आपण. सर्वप्रथम मी आपण सांगू इच्छितो की मुंबईला जी बाहेरनं वीज येते ती जवळजवळ 60% वीज ही त्या ट्रान्समिशन कॉरिडॉरमध्ये येत असतो. पडघे कळवा हा जो ट्रान्समिशन कॉरिडॉर आहे, जो ट्रान्समिशन कंपनी महा ट्रान्समिशन कंपनी सरकारची कंपनी आहे, त्यांच्या माध्यमातून येत होतो. या कंपन्यांनी त्यांच्या 2 ज्या वाहिन्या होत्या त्या वाहिन्यांपैकी एकाचं त्यांनी मेंटेनन्स काढलं. आता मला सांगा की असा कोणचा अधिकारी आहे, असा कोणचा मंत्री आहे की जो ऑक्टोबर महिन्यामध्ये पीक पिरियडमध्ये मेंटेनन्स काढतो? हे मेंटेनन्सचे कामं सगळे पावसाळ्यामध्ये झालेले असतात, असे कधी काढत नाही. आणि जरी काढलं तरी शनिवार रविवार हा दिवस असतो, सोमवारची पहाट नसते. हा निव्वळ म्हणतात की नियोजनाचा अभाव असलेली बाब आहे. विश्वास पाठक, इथे एक अत्यंत तांत्रिक मुद्दा महत्वाचा समोर येतोय. सत्ताधाऱ्यांच्या मते टाटा पॉवर जबाबदार आहे, तुमच्या मते सरकारचीच यंत्रणा जबाबदार आहे जिनं सोमवारी सकाळी काम काढलं. ज्या महिन्यामध्ये काढलं त्या महिन्यामध्ये विजेची मागणी जास्त असते. आता या दोन्हीतला भेद कसा काय धरायचा? सरकारला टाटा जबाबदार वाटतायत, तुम्हाला सरकारची यंत्रणा जबाबदार वाटतेय. नाही, मी सांगतो, मी टाटावर पण येतो, टाटाची पण चूक आहे याच्यामध्ये. पण मूळ मुद्दा ट्रान्समिशन लाईन फेल झाल्यामुळे हा कॅस्केडिंग इफेक्ट आलेला आहे. आणि असे जे मेंटेनन्स असतात हे आधीच झालेले असतात, असे येत नाही. आणि जेव्हा ती एकच वाहिनी होती तेव्हा स्टेट लोड डिस्पॅच सेंटर, महाट्रान्सको आणि मुंबईतल्या 4ही डिस्ट्रीब्युशन कंपन्यांना एकत्रितरित्या काम करणं अपेक्षित होतं. आणि हा जो अभाव आहे आणि याचं जे संयोजन असतं हे काम करणं असतं सरकारचं, म्हणजे मिनिस्टरचं. मिनिस्टरने कधी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या का? बैठकांना कधी जाब विचारला का? तर म्हणून ते सरकार दोषी आहे.
आता आयलँडिंगचा जो विषय आहे, हे आयलँडिंग देखील सक्सेसफुल होऊ शकलं असतं. मात्र मी मानतो सामंत साहेबांनी जे म्हटलं आहे की टाटाचा जो पॉवर प्लांट आहे तो ते सिंक्रोनायझेशनमध्ये कमी पडला, वेरॅज BEST किंवा यांनी अदानीने तो पिकअप केला. तर टाटाची तिथे नक्कीच चूक आहे आणि त्यांना देखील शिक्षा व्हायला पाहिजे. मात्र मूळ चूक महा ट्रान्समिशन कंपनी जी आपल्या वाहिन्यांचं मेंटेनन्स त्यांनी काढलं आणि स्टेट डिस्पॅच सेंटरच्या माध्यमातून त्यांनी कुठेही नियोजन केलं नाही. ठीक खरी आहे. चूक त्यांची आहे. ठीक आहे, आपल्यासोबत सौरभ कुलश्रेष्ठ आहेत. त्यांना माझा पहिला प्रश्न आता या निमित्तानं असणार आहे की महा ट्रान्समिशन अर्थात महावितरणच्या मध्ये असा जावई शोध करणारे कोण असतील, महापारेषण. असा जावई शोध करणारे कोण असतील की सोमवारी सकाळी अशा प्रकारची कामं काढावीत आणि सोमवारी सकाळी, त्यात सुद्धा ऑक्टोबर महिन्याच्या सोमवारी सकाळी ही कामं निघावीत? नाही, तो मुद्दा नक्कीच याचा आहे. काय झालंय याचे शहानिशा व्हायला हवी. आणि काल जर आपण मुख्यमंत्र्यांनी दिलेले निर्देश बघितले तर त्यात एक वाक्य आहे की हलगर्जीपणा झाला का याचा तपास व्हावा. मला वाटतं सरकारने त्या पद्धतीने चौकशी करतं आहे. कारण काल आमचा तोच मुद्दा होता की एकतर यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीचे 2 प्रकार असतात. जसे आपल्या वाहनाचे असतात, आपण एरवी जेव्हा रोज वापरतो तेव्हा हवा पाणी बरोबर आहे का, तेल पाणी बरोबर आहे का बघतो. ते नसेल तर जाता जाता भरून सगळं ओके हे करून जातो. दुसरा प्रकार आहे सर्व्हिसिंगला. आपण ऑफिसला जातानाच्या दिवशी गाडी सर्व्हिसिंगला नाही टाकत, ती कधी टाकतो, सुट्टीच्या दिवशी टाकतो. तर हे जे महापारेषणचं आवाज येतोय, अगदी अगदी महापारेषणचं जे देखभाल दुरुस्तीचं काम होतं ते नेमकं कोणत्या गटातलं होतं की जे वार्षिक मेंटेनन्स ज्याला म्हणतो की जे आपण कमी मागणीच्या काळात म्हणजे साधारणपणे पावसाळ्यात उरकलं जातं ते त्यांनी करायला उशीर केलाय की हे नियमित बाब होती. हे जोपर्यंत उघड होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला थेट आरोप करणं की त्यांनी हे केलंय हे कठीण आहे. पण एक नक्की की त्या तांत्रिक ह्याच्यातूनच तो बिघाड झालेला आहे. आता तो नैमित्तिक ह्याच्यामध्ये बिघाड झाला काही होताना पण सौरभ कुलश्रेष्ठ, तुम्ही ज्या पद्धतीनं या सगळ्याची मांडणी करताय त्यात एक पुढचा मुद्दा असा येतो की मग खासगी कंपन्यांच्या कानाला पकडायचं असेल, खासगी कंपन्यांचा कान पिळायचा असेल तर त्याची हिंमतही यायला हवी. अर्थातच. आता ही जी चौकशी आहे ती मगाशी जसं म्हणजे पाठकांच्या 2 मुद्द्यांशी मी सहमत आहे. ते 2 मुद्दे म्हणजे एकतर मी म्हणालो की मेंटेनन्सचं जे काम काढलं ते काय याची शहानिशा व्हायला पाहिजे, त्यात हलगर्जीपणा झालाय का, नंबर 1. दुसरं आयलँडिंग मध्ये काय अडचण आली, त्याची कारणं काय आहेत. बरोबर आहे. 2 मुद्दे तुम्ही मांडलेत. आता पटकन पेंडसे सरांना विचारणार आहे. अशोकराव, आपण जर समजा टाटाला जबाबदार धरणार असू तर दुसऱ्या बाजूला ऊर्जा मंत्र्यांना वेगळं सोडता येईल का? ऊर्जा मंत्र्यांना तात्काळ निर्दोष ठरवता येईल का? पहिली गोष्ट म्हणजे ना, आपण मगाशी म्हणालो तेव्हा तिघांची एकेकाची आपण काय काय झालं ते बघूया. अदानीकडे 500 मेगावॉटच फक्त आहेत आणि त्यांच्याकडे 380 ते जनरेट करत होते आणि त्यांनी फक्त 120 जास्त दिलं. म्हणजे त्यांनी काही म्हणजे अशी काहीतरी कौतुकास्पद असं गोष्ट नाही, कारण त्यांचा 500 मेगावॉट जनरेट करू शकतात ते 500 मेगावॉट त्यांनी कार्यान्वित केले. हा एक भाग झाला. आता आपण दुसरं टाटांच्याकडे जाऊया. टाटांच्याकडे त्यांची जी आयलँडिंग व्यवस्था आहे ती का कार्यान्वित झाली नाही याचं उत्तर शोधावंच लागेल. पण त्याच्या पलीकडे जाऊन ट्रान्समिशन मध्ये बघावं लागेल की पडघ्याचं ट्रान्समिशन बंद पडल्यामुळे जसा पत्त्याच्या बंगल्याचा एक पत्ता काढल्यानंतर बंगला कोसळतो तसं पडघा का बंद पडलं, पडघा टू कळवा बंद पडलं, कळव्यावरनं ओव्हरलोडिंग होऊन खारघर बंद पडलं आणि मी पुढची ही सगळी क्रिया चालू झाली. तर पहिली गोष्ट म्हणजे पडघा बंद पडून ह्या पुढचा कळवा आणि खारघर का बंद पडलं याची कोणी जबाबदारी घ्यायची, तर याची ट्रान्समिशनने अर्थातच जबाबदारी घ्यायला पाहिजे. तात्पर्य म्हणजे काय माहितीये का की ह्या सगळ्यामध्ये ह्याला जबाबदार दर त्याला जबाबदार दर ह्या राजकारणांता उतरता आपण जर का काही एक ठोस कृती निर्माण करणार असलो तर ती कागदावर उतरून येत्या वर्षभरामध्ये होते का नाही ही सरकारची जबाबदारी असेल. कारण 10 वर्षापूर्वी सुद्धा हे सगळे काय काय टप्पे घेतले पाहिजे ते ठरलेलं होतं, ते कागदावर उतरलेले. मग त्याची कार्यवाही होणं हे महत्वाचं आहे. ही कार्यवाही होत नाही. या निमित्तानं 2 मुद्दे थेटपणे समोर येत आहेत. अशोकजी, आपण असं म्हणालात की पडघा बंद पडलं, पडघ्यानंतर पुढचा प्रत्येक टप्पा बंद पडत गेला आणि त्याच्यासाठी आत्ताच्या वितरण संस्थेला जबाबदार धरायला हवं. अरुण सावंतांकडे त्याच निमित्तानं प्रश्न आहे. अरुण सावंत,
आता तरी मंत्र्यांची जबाबदारी मान्य करायची का अजूनही नाही? प्रत्येक मंत्र्याची काही ठराविक जबाबदारी ही असतेच. मला अशोकजींचे काही मुद्दे अतिशय आवडले, पटले सुद्धा ते. आता ज्याप्रमाणे अशोकजी यांनी म्हटलं की पडघ्यावरून जे वितरण पुढे गेलं पाहिजे होतं ते गेले नाही, ते मध्येच कोलमडलं. आता त्याची कारणं सध्या तरी अशी सांगितली जात आहेत की एक जी लाईन होती ती बंद पडल्यामुळे दुसरीवरती लोड आला, तिचा लोड तिसरीवरती गेला आणि सगळंच ठप्प होत गेलं. आता याच्याबद्दल मी काही तुम्हाला टेक्निकली सांगू शकणार नाही, कारण त्यात जे टेक्निशियन आहेत याच्यातले ते अतिशय उत्तमरित्या याचं उत्तर देतील. परंतु नाही सावंत साहेब, आपण मंत्र्यांनी- तांत्रिक दृष्ट्या नका बोलू, पण आपण सरकारचं- राजकीय जबाबदारी या नात्यानं उत्तर द्या. पहा, सरकारने आपली जबाबदारी ढकलली नाहीच आहे. सरकारने पूर्णपणे याच्याकरता जबाबदार तर आहेच, आणि म्हणून तर त्यांनी काल दक्षता दाखवली आणि याच्यावरती जबाबदारीने पुढची पावलं टाकली ना. नाहीतर सरकार गप्प बसलं असतं. ऊर्जा मंत्र्यांनी याच्यात लक्ष घातला, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घेतला, काँग्रेसच्या प्रमुख मंत्र्यांनी लक्ष घातला आणि बैठक झाली. याच्यावरती पुढच्या ऍक्शन घेतल्या गेल्या आहेत, एक रचना त्याची ठरवली गेली आहे. याचे आता जे काही परिणाम आहेत ते आपल्याला भविष्यात पाहायला मिळतील. अच्छा, किती दिवस थांबायचंय त्याच्यासाठी? याच्यासाठी कारण अशोकराव म्हणतात की पहा. किमान एका वर्षामध्ये परिस्थिती सुधारायलाच हवी, जी 10 वर्ष सुधारलेली नाहीये. अगदी बरोबर आहे. ज्याप्रमाणे अशोकरावांनी सांगितली सुधारली पाहिजे, त्याच्यावरती काल ऍक्शन घेतली गेली आणि तुम्ही आता काही दिवस तर तुम्हाला वाट पाहावीच लागणार. पुढे काय आता चांगल्या गोष्टी घडणार आहे त्याचं उत्तर मी तुम्हाला आता दाखवू नाही शकत. ठीक आहे, विश्वासरावांना विचारूयात. अरुण सावंत साहेब म्हणतात की नजीकच्या भविष्य काळात परिस्थिती बदललेली दिसेल, पण ही परिस्थिती गेली 10 वर्ष सुधारलेली नाहीये आणि त्यानिमित्तानं प्रश्न आणि पुन्हा एकदा बोट हे आपल्याकडे, अर्थात विश्वासराव तुमच्या सरकारच्याकडे येतच. हे बघा प्रसादजी, 5 वर्ष आम्ही सरकार चालवलं. 5 वर्षामध्ये आम्ही मेंटेनन्सचे कामं कसे करतात ते SOP प्रमाणे केले. अधिकाऱ्यांना पूर्ण अधिकार दिले. ॲट द सेम टाइम त्यांना आम्ही अकाउंटेबल देखील धरलं. कॉम्पिटंट लोकांना आम्ही बसवलो. 5 वर्षात अशी काही घटना घडली. 2018मध्ये जी काही छोटी मोठी घटना घडली ती काही आयलँड लिस्टशी संबंधित नव्हती. आयलँडिंग हा इतका सिरियस विषय आहे जो आमच्यासाठी सिरियस होता आणि म्हणून देखील आमच्या सरकारने आल्याला त्याला डील केलं. मात्र भूमी अधिग्रहण आणि राईट ऑफ वेचे इश्यूज असल्यामुळे ते होऊ शकले नाही. ते झालं तर ते देखील होईल, मात्र ते होत नाही म्हणून आम्ही गप्प बसलो नाही. 17,000 मेगावॉटवरून 25,000 मेगावॉटची आपली रिक्वायरमेंट 7,000 मेगावॉटनी वाढली. ही अशीच वाढत नाही. तुम्हाला जनरेशन कॅपॅसिटी वाढवावी लागते. ट्रान्समिशन कॉरिडॉर्स तुम्हाला प्रोएक्टिव्हली डिझाईन करावे लागतात आणि डिस्ट्रीब्युशन सिस्टम देखील स्ट्रेंथन करावी लागते. तर 5 वर्षामध्ये या महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने लोड शेडिंग मुक्त महाराष्ट्र अनुभवलेला आहे. त्यामुळे आम्ही काय केलं हे लोकांनी सगळ्यांनी बघितलेलं आहे. आता तुम्ही असं म्हणता की महाराष्ट्र लोड शेडिंग मुक्त होता. काल ज्या वेळेला मुंबईमध्ये वीज गेली त्यावेळेला वारंवार अशा प्रकारची भावना व्यक्त झाली की मुंबईत वीज गेली तर इतका गहजब होतो, गावात आजही वीज नसते. म्हणजे निमशहरी भागामध्ये 1 तास वीज नसते, ग्रामीण भागामध्ये आजही 3-3 तास वीज नसते आणि ही परिस्थिती कालही होती, आजही आहे. मग काय बदललं होतं? नाही बघा प्रसादजी, ग्रामीण भागामध्ये MERCच्या नियमाप्रमाणेच शेतकऱ्यांना ॲग्रिकल्चर पंपाला 8 तास वीज देणं अपेक्षित आहे. 8 तासापेक्षा तुम्ही कमी दिलं तर त्याला लोड शेडिंग बघतात, पण 8 तासापेक्षा आपण जास्त नाही देऊ शकत. तिथे इकॉलॉजिकल इश्यूज आहेत. आपण भूगर्भ जल पातळी तुमची कमी होणार आहे, त्याच्यातनं कन्झम्पशन तुमचं ॲग्रिकल्चरचं वाढणार आहे. त्यामुळे MERCनी आम्हाला जे नॉर्म्स दिले त्या नॉर्म्सप्रमाणे आपण ते फुलफिल केले. त्या दृष्टीने म्हणतो की महाराष्ट्र लोड शेडिंग मुक्त आहे. हे MERCनीच म्हटलं आहे की तुम्ही 8 तासाच्या वर वीज तुम्ही देऊ शकत नाही ॲग्रिकल्चरला. तुम्ही जर वीज दिली तर त्याच्यामध्ये अनेक बाकीच्या गोष्टी येणार आहेत. तुमची भूगर्भ जल पातळी आहे, त्याचा प्रॉब्लेम आहे, इकॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे, इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स आहेत. त्या दृष्टीने म्हटलं. अन्यथा मेंटेनन्सच्या व्यतिरिक्त कुठेही शहरांमध्ये वीज गेलेली नाही. या महाराष्ट्रामध्ये जनतेने तो अनुभव घेतलेला आहे. अरुण सावंतांना या संदर्भात विचारायला लागेल. अरुण सावंत साहेब, आपल्या परिस्थितीत म्हणजे आपल्या कार्यकाळातली परिस्थिती बदललेली नाहीये आणि ही तक्रार आधीच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारपासून चालत आलेली आहे. प्रसादजी, आपण म्हणालात की मुंबईमध्ये लाईट गेली 10-12 तास तर एवढा मोठा गहजब झाला. आज देशामध्ये घ्या, अनेक ठिकाणी घ्या, आपल्या महाराष्ट्रातील खेडेगावांमध्ये घ्या, अनेक ठिकाणी आठवड्यातून 2-2, 3-3 दिवस लाईट नसते, संध्याकाळी 6 नंतर लाईट नसते. याचा अनुभव आम्ही स्वतः जातो. आता हे सरकार म्हणतंय भारतीय जनता पार्टी की आमच्या 5 वर्षात कधी लाईट गेली नव्हती. ही तुमची पुण्याई नाही हो पाठकजी, काँग्रेसची सुद्धा त्याच्यात थोडीफार पुण्याई असणारच ना. काँग्रेसने याच्या मागील वर्षांमध्ये ज्या काही उपाययोजना केल्या त्याचं फळ पुढील 5 वर्षात जनतेला मिळालं. ते तुम्ही असं म्हणू का ते आमचंच फळ आहे म्हणून.
दुसरी गोष्ट आपण म्हणता की शेतीसाठी आम्ही 8-8 तास देतो, जास्त देऊ शकत नाही, मग भूगर्भाची पातळी अशी होईल तशी होईल, वातावरण असं बदलेल, ह्या गोष्टी कोणाला सांगता तुम्ही? आज शेतकरी ऐकतोय, 11 कोटी शेतकरी या चॅनेलवरून ऐकतोय तुमची ही गोष्ट. आज शेतकऱ्यांचे जे हाल होत आहेत ते मुंबईकरांचे 4 तास झाले तर तुम्ही एवढा मोठा बोंबाबोंब करायला लागलात सावंत आणि साहेब- त्याचा ठपका सरकारवर ठेवायला लागलात. सावंत साहेब, अहो सत्तेत आता तुम्ही आहात, ते नाही मान्य आहे, सत्तेमध्ये आम्ही आहोत ते आम्हाला मान्य आहे. आणि म्हणूनच गेल्या 25-30 वर्ष जे आम्ही काही राज्य करत होतो इथे, त्याचे चांगले परिणाम एवढी वर्ष आपल्याला मिळाले, चांगली फळं मिळाली. एखाद्या काही लोकांच्या चुकीमुळे, काही कंपन्यांच्या चुकीमुळे तुम्ही म्हणता की सरकारने लाईट घालवली, महापारेषणचं याच्यात तुम्ही दोषी ठरवता. महापारेषण याच्यामध्ये फक्त डिस्ट्रीब्युशनचं काम करते, इथून तिकडे नेण्याचं काम करते, परंतु मूळ बिघाड कुठे झाला ते शोधून काढणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं पण आहे. त्याच्यातला मूळ बिघाड तर आता सरकार तो दरबारी महापारेषणनेच कुठे ना केला. कुठेतरी झालाय असं तो समोर बिघाड येतंय ना. महापारेषण सरकारी कंपनी केलेला आहे तो. मध्ये मध्ये त्याची बोलू नका, तुम्ही तुम्ही काय जबाबदारी बोलता ते मला टाटा ऐकायला येत ढकलू नका. नाही, टाटा मी त्याच्या काय बोलतो ते responsible जनतेला आहे. ऐकायला जात नाहीये. अरुण सावंत, मी प्रश्न विचारला तुम्हाला. मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की दोष प्राथमिक दृष्ट्या सरकारी यंत्रणेत निर्माण झाला असं तज्ञांनीही मांडलं. नाही नाही, कुठल्याही तज्ञाने प्राथमिक दृष्ट्या सरकारमध्ये दोष आहे असं म्हटलेलं नाही. सरकारमध्ये नाही हो, स्वतः सरकारी टाटाने यंत्रणेत. सुद्धा मान्य केलंय, टाटांनी सुद्धा, की आमच्याकडून चूक घडलेली आहे, आम्हाला त्या समस्त जनतेची, आम्ही मुंबईकरांची आम्ही माफी मागायला तयार आहोत, हे स्वतः टाटांनी मान्य केलं. तुम्ही म्हणता सरकार दोषी आहे. पडघ्याची लाईन त्या टाटा मेंटेन करते का? पडघ्याची लाईन, पडग्याची लाईन कोण मेंटेन करतं? अरुण सावंत. पडघे कहवा लाईन टाटा मेंटेन करते का? अहो, महाराष्ट्र- सरकार तुम्ही महाराष्ट्र सरकार पारेषण- मेंटेन करतं म्हणता, जे त्यांचं वीज निर्मिती केंद्र आहे ते टाटाच हे करतं, ते काय सरकार जाऊन करत नाही. अरुण सावंत साहेब, जो एक तांत्रिक मुद्दा मगाशी आला की चुकीच्या दिवशी काम काढलं दुरुस्तीचं. चुकीच्या दिवशी हेच चुकीचं बोलणं चालू आहे मगासपासून. चुकीच्या दिवशी महापारेषणने काम काढलेलं नाहीये, तुम्ही जनतेसमोर चुकीचं बोलणं मांडत आहात. काम काढलंय कंपनीच्या टेक्निशियन्सनी आणि अहो, पण त्यांचे ते बिघाड झालं, त्याचे परिणाम कंपनी महापारेषणला सरकारची आहे ना भोगावे हो. लागले. आणि अरुण महापारेषण सावंत, अहो, कंपनी सरकारची आहे ना, असं काय करताय तुम्ही? मान्य आहे मला, महापारेषण कंपनीवरती सरकारचं नियंत्रण आहे, मान्य आहे मला, परंतु जो मूळ बिघाड झाला तो सरकारच्या यंत्रणेमध्ये झालेला नाहीये, हे आपण लक्षात घ्यावं. ठीक आहे, एकदा विश्वास पाटकांची पटकन प्रतिक्रिया 30 सेकंदात. विश्वासराव, सरकार मान्य करत नाही की त्यांच्या कोणत्याही यंत्रणेमुळे मुंबईचा वीज पुरवठा खंडित झाला. तुम्हाला वाटतंय की हे सरकार येत्या वर्षभरामध्ये वीज वितरण आणि वीज निर्मिती आणि त्याचबरोबर घराघरामध्ये अखंडित वीज पुरवठा या 3 कसोट्यांना पार करू शकेल? पडघे कळवा ही ट्रान्समिशनच्या 2 वाहिन्या आहेत, त्यातली एक मेंटेनन्सला काढली आणि दुसरी ट्रिप झाली. सुरुवात तिथून झाली, नंतर मग टाटाचा विषय येतो. त्यामुळे चूक कोणाची आहे? महापारेषण कंपनीची आहे. महापारेषण कोणाची कंपनी आहे? सरकारची कंपनी आहे. सरकार कोणाचा? यांचा आहे. मंत्री कोणाचा? यांचा आहे. त्यामुळे जरा जबाबदारी घ्यायला शिका, अन्यथा तुम्ही का बरं इन्क्वायरी लावली हो एवढी? कधी नव्हे, लागलीच मुख्यमंत्री आणि सगळे एकत्र आले, त्यांनी इन्क्वायरी का लावली? आणि त्यांच्या लक्षात आलं की आता हे प्रकरण आपल्या अंगावर शेकणार आहे. इन्क्वायरी लावली ही सुद्धा चूक केली. एका साईडने म्हणायचं की सरकार काही इन्क्वायरी लावत नाही, काही बोलत नाही, दुसऱ्या साईडने म्हणायचं सरकारने इन्क्वायरी का लावली? नाही, बघू ना, इन्क्वायरी मध्ये काय निघतं बघू ना. पण पेंडसे साहेब ठीक सांगतील आहे. ते तज्ञ आहेत ना. ठीक सुरुवात कुठून आहे, झाली? आपण पडघ्यावरून सुरुवात एक छोटी झालेली आहे. विश्रांती घेतोय. चर्चेला अत्यंत गरजेची आहे आत्ताच्या घडीला. पटकन परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागामध्ये.